सो गाईज आपण पोचलोय बदलापूर स्टेशनला आणि आपली ट्रेन पण येते, बघू शकता. आपण पोचलो आता अंबरनाथला. ट्रेनमध्ये टॉपिकबद्दल सांगण्यासारखी जागा नव्हती, तर तुम्हाला आता डायरेक्ट मी हॉलवरच सांगतो पुढं चाललं आहे. सो गाईज बघू शकता तुम्ही अंबरनाथमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे कसं एकदम मस्तपैकी सजवण्यात आलं आहे. खूपच सुंदर दिसतं, खूपच. बघू शकता पब्लिक फोटो वगैरे. सो गाईज पोचलो आता आपण हॉलवर. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे क्रेझी आदी. आणि आज आपण चाललो आहे धुळेला आपल्या ग्रुपसोबत ज्याचं नाव आहे डेमोलेशन ग्रुप. तुम्ही बघितलंच असेल खूप वेळा. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आम्हाला तिकडे गेस्ट म्हणून बोलवलेलं डान्स करायला. तर तुम्ही बनत राहा शेवटपर्यंत, तुम्हाला सगळंच बघायला भेटेल. डान्स पण दाखवतो, आम्ही कशी रिहर्सल करतो ते दाखवतो, आम्ही कशी मजा मस्ती करतो आणि शिवजयंती कशी साजरा होते तेही तुम्हाला दाखवेल. तर बनत राहा शेवटपर्यंत. और एक ये ब्लॉगर अभी हम तैयारी कर रहे पूरे. ठीक है ना, कुछ भी होने दे. सीनियर विनियर कुछ नहीं भाई, सब समान. ब्लॉगर इधर सगळे तयारी चालू आहे शोला जाण्याची. आमचं प्रॉप आहेत सगळे हे. छत्रपती शिवाजी महाराजांचं ॲक्ट करतोय आम्ही. हा बघू शकता चिकने. नंतर रडतो मला का नाही घेतलं ब्लॉगमध्ये. बघा, मला सबस्क्राईब करा, खूप मस्त असा ब्लॉग करतो. गाईज असं तुम्ही बघू शकता आम्ही लोक मस्त वेगळे. आणि आता असं चिडचिड चालू असणार आहे. हर एक व्लॉगमध्ये तुम्हाला चिडचिड दिसणार आहे. अशी चिडचिड बघण्यासाठी तुम्ही व्लॉग बघत राहा, लाईक करा, शेअर करा. चिडचिड होणार आहे स्पेशल. गाईज बस आली बघू शकता आमची एकदम. आणि सगळ्यांची उत्सुकता बघा. बस आलेली पूर्ण सही फुल लाईट मध्ये. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या. हे बघा बस मध्ये करतो एंटर फुल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर सबके साथ. सो गाईज बघू शकता सगळी पोरं ब्रेक. आमचे सर दीपू सर मी आमच्या बोलली पहिला ब्रेक घ्यायला सांगितलं. आणि निघलोय आता आम्ही तो ब्रेक घेऊन. तो गाईस आता आम्ही पोचलोय नाशिकमध्ये. बघू शकता एकदम काळोख असा रस्ता आणि सगळे इथं झोपले. दिसणार नाही तुम्हाला, तेव्हा ड्रायव्हर काका थोडे दिसते.
ड्रायव्हर काका खतरनाक गाडी चालवत एकदम मस्तपैकी, काय विषय नाही. आता तुम्हाला डायरेक्ट मी धुळेला भेटतो. तोपर्यंत कंटिन्यू आपल्या ब्लॉगला बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज फायनली पोचलेलो आपण धुळेला आपल्या हॉटेलजवळ. दाखवतो तुम्हाला मी आपलं हॉटेल. हे बघा इथे आपलं हॉटेल आहे, मयूर हॉटेल. सो गाईज आम्ही इथं आलो आहे थोडा धुळे फिरायला. बघू शकते इथं मूर्ती आहे महाराजांची मूर्ती. आणि इथं हा स्टेज आहे. मला वाटतं कदाचित इथेच आमचा परफॉर्मन्स असणार आहे. तर बघू थोडा एक्सप्लोअर करायला आलो आहे पिल्ला आणि मी. बघूया, चला भेटू आपण पुढे. सो गाईज आता आम्ही चाललो आहे जेवायला. थोडंसं त्याच्या आधी बाहेर फिरलो आणि आता डायरेक्ट उठलो तर आम्ही जातो आता जेवायला. बघूया आपण जेवायला काय असं तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे आता डायरेक्ट खाली भेटतो तुम्हाला जेवणाच्या इथे. चला, हे आमच्या रूमची चाबी. हॉटेल बघू शकता. चाललो आता मी जेवायला खाली बाहेर. आणि हा हॉटेलचा रेस्टॉरंट आहे खालचा, बघू शकता एकदम. सो आम्ही आलो इथं बसलो आहे जेवायला. सगळे पब्लिक बसली. सो गाईज बघू शकता आपलं जेवण आलेलं आहे. डाळ आहे, अजून पनीरची भाजी आहे, वटाण्याची भाजी आहे, भात आहे, चपाती आहे आणि आपलं कांदा आणि लिंबू आहे, पापड आहे. एकदम सिम्पल जेवण, ऑथेंटिक. तर आता जेवूया आपण. सो गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि आमचे सर आता आले जेवायला. फुल झोपेत आहे. पहिले सगळ्यांना जेवण दिलं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना जेवण दिलं, मग आता स्वतः जेवायला बसले. बघू शकता कसं वाटलं अक्षता जेवण. ब्लॉग बनवते का? हां, जेवण खरंच खूप छान होतं. पण आता हा किती खायला ते पहिलं बघा. कसं होतं चिकनी जेवण. खूप मस्त जेवण होतं, पण तू माझ्या बाजूला बसला नाही बाबा. कसं होतं शॅगी जेवण. हे चांगलं होतं. कसं होतं जेवण. मीठ कमी होतं. चालेल चालेल, काय खरंच जेवण खूप भारी होतं. आणि तुम्हाला पण मी रिकमेंड करेन तरी धुळ्याला आले तर मयूर न्यू हॉटेल आहे इकडे. त्या हॉटेलला यायला चांगलं जेवण आहे आणि मजा आली जेवायला. तर आता फ्रेश होतो आणि डायरेक्ट आपण भेटूया आता स्टेजवरती. तिथं थोडंसं टेक्निकल करू, तेव्हा आपला शो होईल. तर बघा आपण डायरेक्ट. सो गाईज आम्ही झाले रेडी. आता चाललो आहे टेक्निकलला चाललो ना. टेक्निकलला चाललो आणि त्याच्यानंतर मग आमचा परफॉर्मन्स पण होईल. तर आता आपण डायरेक्ट टेक्निकलच्या इथे जाऊया. तिथं तुम्हाला टेक्निकल दाखवतो कशी करतो. त्याच्यानंतर परफॉर्मन्स दाखवायला भेटला तर दाखवेल. भेटू आपण डायरेक्ट स्टेजवरती. चला. सो गाईज चाललो आम्ही आता. फुल जल्लोष चालू आहे. भेटूया आपण तिकडे एकदम भारी. आपली पब्लिक. काहीच पोचलंय, बघू शकता माहोल एकदम खतरनाक आहे. दाखवतो पाठी तुम्हाला.
चालू आहे पब्लिकची. पब्लिक बसली. चला रेडी. आता बघू आपण कशी होती टेक्निकल. फाईट बघा, फाईट बघा. हा, आम्ही दोघं मोबाईल घेऊन फाईट करणार. हे बघा, मराठी आलो, हिंदी. आम्ही मराठी ब्रो. इथं आम्हीच आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आम्ही झालो रेडी. बघू शकता आमची पब्लिक पार्टी एकदम काय बोलला अक्षरा. मला ब्लॉग चालू केलास का तू? आई माझ्या मित्राला लाईक करा, फॉलो करा, अजून काय सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, अजून मॉनिटाईज होत्या चॅनल. चला भेटूया आता आपण डायरेक्ट आम्ही परफॉर्मन्सला जातो. सगळे रेडी आहेत आणि आता जातील थोड्या वेळात परफॉर्मन्सला. आता डायरेक्ट स्टेजवर भेटतो. व्हिडिओ काढायला भेटले तर तुम्हाला दाखवेल, नाही भेटले तर कोण आपली तरी घेऊन मी व्हिडिओ टाकेलच आहे. चल गेले. आवाज
अक्षयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सह्याद्रीची छाती गर्वाने फुगली आणि दिल्लीची मान शर्मेने झुकली जेव्हा हा जाणता राजा मराठी साम्राज्याचा पहिला छत्रपती झाला. मराठ्यांचा राजा छत्रपती बनला ही गोष्ट काही सामान्य नव्हती. स्वराज्य हे काही वडिलोपार्जित मिळकतीचे धन नव्हते. ते निर्माण झाले होते हजारो मावळ्यांच्या अत्युच्च बलिदानाने, शिवरायांच्या अथक अविरत प्रयत्नाने आणि जिजाऊ मासाहेबांच्या दृढ संकल्पाने. हे सोपे नव्हते. त्यासाठी त्यांना मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही या तिन्ही इस्लामी सत्तांबरोबरच सिद्धी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांसोबतही 2 हात करावे लागले. 18 पगड जातीच्या भूमिपुत्र मावळ्यांना संघटित करून त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करावा लागला. जावळीचे चंद्रराव मोरे, अफजल खानाचा वध, पन्हाळगडावरून सुटका, शाहिस्ते खानाची बोट, सुरतेची लूट आणि आग्र्याहून सुटका अशा एक ना अनेक बाक्या प्रसंगांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. मां भवानी का पुत्र, मराठों की शान, मातृभूमि पर सर्वस्व न्यौछावर करके बचाए थे अपनों के प्राण. ऐसे वीर धरती पुत्र मराठा गौरव थे दक्षिण के शेर, श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज. खान ने पीठ पर खंजर मार दिया. महाराज को शक तभी हो गया मां भवानी का स्मरण किया और फाड़ के रखा पीठ खान का शेरे नाखून से वार किया. छत्रपती शिवाजी महाराज की